मी हसत म्हटले, "हो, खूप मस्त आहे." मी काढलेले फोटो पाहताना मनात विचार आला की हे फोटो डिलीट करावे की तसेच राहू द्यावेत, परंतु शेवटी मी ते फोटो तसेच राहू दिले. मोबाईल परत त्याच्याकडे दिला. त्याने मोबाईल घेतला आणि मी काढलेले फोटो पाहून म्हणाला, "नलिनी मॅडम, फोटो खूप छान आले आहेत तुमचे." मी थोडं हसत व लाजत म्हटले, "हो का? थँक्यू धीरज." मग त्याने मला शाळेच्या गेटवर सोडलं. एक दिवस दुपारी धीरज मला रिक्षामधून घरी सोडत होता. शाळेपासून काही अंतर पुढे गेल्यावर तो म्हणाला, "मॅडम, मला घरी थोडं 5-10 मिनिटाचं काम आहे. हे बघा, इथेच आहे माझं घर. रोडावर माझं काम करून घेऊ का?" मी म्हटले, "हो, नक्कीच, मला काहीच हरकत नाही. मला घरी जाऊन जेवण करून आराम करायचा आहे." मग त्याने नेहमीच्या रूटवरून रिक्षा थोडी वळवली आणि काही मिनिटात एका घराजवळ नेली. रिक्षा थांबून खाली उतरून म्हणाला, "मॅडम, हे माझं घर आहे." "हो का? छान आहे घर." तो रिक्षापासून 2-3 पावलं पुढे गेला आणि थांबला. परत माझ्याजवळ आला. मी रिक्षातच बसले होते. धीरज म्हणाला, "अहो मॅडम, तुम्ही पहिल्यांदा माझ्या घराकडे आला आहात. आता इथूनच बाहेरच्या बाहेर परत जाणं योग्य वाटत नाही. घरात या, चहा वगैरे घ्या." "अहो, नको नको, तुम्ही बोललात माझ्यासाठी तर एवढं खूप झालं." तो आग्रहाने परत म्हणाला, "मॅडम, अहो मॅडम, आत तर या. मलाही बरे वाटेल गरिबाच्या घरी आलात तर." मी हसत म्हटले, "अहो, असं काही गरीब श्रीमंत काही नसतं. सगळे सारखेच असतात. मी काही मोठी अंबानी क्लास नाही. मीही तुमच्यासारखीच आहे." त्याच्या आग्रहामुळे मला त्याचं ऐकावं लागलं. मी रिक्षातून उतरले. त्याने गेट उघडलं आणि घराच्या मुख्य दरवाजाकडे गेला. मला त्याच्या घराला कुलूप दिसलं आणि मनात विचार आला की त्याच्या घरचे लोक कुठे गेले असेल, आणि तो लगेचच कुलूप उघडून आत गेला आणि मलाही आत बोलावलं. मी त्याच्या घरात गेले. "मॅडम, बसा ना." त्याने एका कोपऱ्यातून फायबरची खुर्ची घेतली आणि माझ्याजवळ ठेवली. मी खुर्चीवर बसले. त्याचं घर साधं पण स्वच्छ होतं. एका भिंतीवर टीव्ही लावलेला, कोपऱ्यात एक पलंग आणि छोट्या टेबलावर काही वस्तू ठेवलेल्या होत्या. मी हे सगळं पाहत होते. तेवढ्यात तो म्हणाला, "मॅडम, चहा चालेल ना तुम्हाला, की कॉफी वगैरे घेतात?" मी म्हटले, "नाही नाही, चहा चालेल, ठीक आहे, लगेच चहा बनवतो." तो मागच्या खोलीत गेला. तेवढ्यात मी मोबाईल काढून व्हॉट्सअपवर आलेले काही मेसेज वाचू लागले. काही वेळात 2 कप चहा घेऊन आलाच आणि तो 1 कप चहा माझ्या हातात देत म्हणाला, "घ्या मॅडम." मी कप घेऊन चहाचे 2 घोट घेतले. चहा खूप छान होता. चहात अद्रक वगैरे घातलं होतं, त्यामुळे चहा चवदार लागली. मी म्हटले, "धीरज, चहा खूप छान बनवलायस. मस्त चहा बनवतोस तू." "हां, हो मॅडम, थँक्यू." पण तेव्हा मला त्याचं सारखं सारखं मॅडम म्हणणं खटकू लागलं. मी म्हटले, "धीरज, मला मॅडम म्हणत जाऊ नकोस बरं का. फक्त नलिनी म्हटलंस तरी चालेल." तो हसून म्हणाला, "अहो मॅडम, सवय पडली आहे. पण ठीक आहे मॅडम, प्रयत्न करेन. सॉरी सॉरी, नलिनी." त्याच्या तोंडातून माझं नाव ऐकून मला एक वेगळंच समाधान वाटलं. चहा संपल्यानंतर मी सहज विचारलं, "धीरज, तू एकटाच राहतोस का? तुझी बायको गावी गेली आहे का?" तो हसत म्हणाला, पण पुढे काही बोललाच नाही. मी म्हटले, "काय झालं? मी तुला काय विचारले?" "अहो मॅडम, माझं लग्न झाले नाही अजून." यावेळी त्याने मला परत मॅडम म्हटलं, पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. मला त्याचं उत्तर ऐकून थोडं आश्चर्य वाटलं. त्याच्या वयावरून माझा अंदाज होता की त्याला 2 मुलं तरी असतील. पण मग मनात विचार आला की असेल याचंही काही कारण माझ्यासारखंच. तेव्हा त्याने मला विचारलं, "मॅडम, तुम्हाला एक प्रश्न विचारू का?" मी म्हटले, "अरे धीरज, विचार ना, त्यात काय एवढं?" तो थोडासा संकोचून म्हणाला, "मॅडम, तुमचंही लग्न झालं नाही का?" "अहो, माझ्या मनात हा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून होता. तुमच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नाही म्हणून विचारतोय." त्याचा प्रश्न योग्यच होता. मी म्हटले, "नाही, माझं अजून लग्न झालं नाही आहे." पण मी त्याला विचारलं, "तू अजून लग्न का नाही केलंस?" तेव्हा तो थोडा उदास होत म्हणाला, "मॅडम, थोडे प्रॉब्लेम होते, त्यामुळे माझं लग्न होऊ शकलं नाही." मी गंभीर होत म्हटले, "हो का? अरे धीरज, मी तुला नलिनी म्हणायला सांगितलं आहे. परत मॅडम नको म्हणूस." तो हसून म्हणाला, "सॉरी नलिनी, पण एवढ्या महिन्यांपासून मॅडम म्हणायची सवय झाली आहे, त्यामुळे तोंडातून तेच येतं." यावर मी म्हणाले, "बरं, काही हरकत नाही." त्याने विचारलं, "नलिनी, तुला वेळ होत असेल तर निघायचं का?" मी मुद्दामच खोडकरपणे म्हणाले, "काय झालं? मी तुझ्या घरी पहिल्यांदाच आले आहे आणि लगेचच मला बाहेर काढतोयस?" तो थोडा खडबडत म्हणाला, "नाही, तसं काही नाही, पण तुला वेळ होईल म्हणून विचारतोय. तुला हवं असेल तर बस आरामात." "बरं ठीक आहे, पण मला सांग ना, तू लग्न का नाही केलंस?" तो गंभीर होत म्हणाला, "असं आहे की माझी आई मी लहान असतानाच वारली हो, आणि मी आणि माझे वडील या घरात राहायचो. वडील नेहमी आजारी असायचे, त्यामुळे त्यांचा दवाखाना वगैरे चालायचा.
आमचं कोणी जवळचं नातेवाईकही नाही जे माझ्या लग्नासाठी पुढाकार घेतील. माझे मामा वगैरे फारसे मदत करणारे नाहीत. ते मी स्वतः 2-3 ठिकाणी मुलगी पाहायला गेलो, पण मुलींच्या कुटुंबांकडून नकारच मिळायचा. जेव्हा त्यांना कळायचं की माझी आई नाही आणि वडील नेहमी आजारी असतात, तेव्हा लग्न जुळता जुळता कॅन्सल व्हायचं. त्यामुळे शेवटी मी लग्नाचा विचारच मनातून काढून टाकला. हे सर्व ऐकून मला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटलं. तो हे सांगताना त्याचे डोळे पाणावले होते. कदाचित त्याला त्याच्या आईची आठवण आली असावी. काही वेळा मी शांतपणे बोललो. त्यानंतर त्याने मला रिक्षात घरी सोडलं. आता दररोज तो मला शाळेत सोडायचा आणि दुपारी घ्यायला यायचा. माझ्या घरी फक्त मी, माझे काका आणि काकू राहतो. माझे आईवडील लहानपणीच वारले होते. माझ्या काका काकूचा एक मुलगा आहे, पण तो त्याच्या बायकोसोबत वेगळा राहतो, कारण त्याच्या बायकोला सासू सासऱ्यांबरोबर राहणं आवडत नाही. त्यामुळे आम्ही तिघेच घरी असतो. एके दिवशी शाळा सुटल्यानंतर धीरजच्या रिक्षातून मी घरी येत होते, तेव्हा त्याने मला 15,000 रुपये परत दिले, जे मी त्याला मोबाईल घेण्यासाठी दिले होते. मी म्हटले, अरे एवढी काय घाई, नंतर दिले असतेस तरी चाललं असतं. नाही मॅडम, पैसे आले आहेत तर कशाला उशीर करायचा. तुम्ही वेळेवर माझी मदत केलीत आणि तुमचे पैसे लवकर वापस करणं हे माझंही कर्तव्य आहे. तसं तुम्ही मला मदत केल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. त्याने रिक्षा माझ्या घराजवळ आणून थांबवली. मी रिक्षामधून उतरू लागले तेव्हाच मला सहजच वाटलं की याला घरात चहा प्यायला बोलवावं. मी त्याला म्हटले, अरे धीरज, ये ना घरात चहा प्यायला. बघ ना, तू मला एकदाच तुझ्या घराकडे घेऊन गेला होतास आणि चहासाठी आग्रह केलास. तू तर रोज माझ्या घराकडे येतोस, पण मी मात्र तुला कधी चहा प्यायला बोलवलं नाही. सॉरी हां, प्लीज ये ना आता. तो काही वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, बरं ठीक आहे. त्याने रिक्षा बंद केली आणि आम्ही दोघे घरात आलो. मी त्याला सोफ्यावर बसायला सांगितलं आणि चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेले. काही वेळातच मी चहा बनवून आणला. चहाचा कप त्याच्या हातात देत असताना माझ्या बोटांना त्याच्या बोटांचा हलकासा स्पर्श झाला, पण त्याच्या बोटाचा तो थंड कोमल स्पर्श माझ्या अंगातून शहारे उठून गेला. चहा पीत असताना मी त्याला सांगितलं, मी माझ्या काका आणि काकूंसोबत इथे राहते. लहानपणीच माझे आईवडील वारले. माझ्या काका काकूंनीच मला लहानाचं मोठं केले. आता मी त्यांच्यासोबतच राहते. हो का, तुमचे काका काकू खूप चांगले आहेत वाटतं. मी हसून आत्मविश्वासाने उत्तर दिलं, हो खरंच खूप चांगले आहेत. तेव्हा धीरज म्हणाला, काका काकू कुठे आहेत? बाहेर गेले आहेत का? घर शांत वाटते, कुणी दिसत नाही हो. ते लग्नासाठी 8 दिवस बाहेरगावी गेले आहेत. चहा संपून तो म्हणाला, ठीक आहे नलिनी, आता मी निघतो. मी म्हटले ठीक आहे. तो त्याच्या रिक्षामध्ये बसून निघून गेला, पण माझ्या मनात त्याच्याबद्दल विचार चालूच होते. धीरज दिसायला खूप देखणा होता. त्याचा आकर्षक शरीर आणि सावळा रंग हे सगळंच खूपच मोहक होतं. तो तसा खूप स्मार्टही दिसायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याच्या रिक्षामध्ये जात असतानाच मी त्याला म्हटले, धीरज, संध्याकाळी मला थोडं फिरायला जायचं आहे, याल का तुम्ही? तो लगेच म्हणाला, हो नक्की येतो. कुठे जायचं आहे? शालिमार गार्डनमध्ये. मी उत्तर दिलं, हो का, छान आहे ते गार्डन. मग त्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता मी त्याला बोलावलं होतं. बरोबर 4 वाजता तो माझ्या घरी आला. मी गार्डनकडे जायला निघालो. गार्डनच्या गेटजवळ पोचल्यानंतर माझ्या मनात विचार आला की गार्डनमध्ये एकटीने काय बसायचं. जर धीरजही आतमध्ये आला तर मजा येईल. मग मी त्याला विचारायचं ठरवलं, धीरज, चल ना तू पण गार्डनमध्ये ये, रिक्षात बसून काय करशील एकटा? तो थोडा लाजला आणि म्हणाला, बरं ठीक आहे, येतो. आता आम्ही दोघे गार्डनमध्ये गेलो आणि एका बाकड्यावर जाऊन बसलो. धीरज म्हणाला, मी या गार्डनजवळ नेहमी जातो, पण पहिल्यांदाच आत आलो आहे. खूप छान आहे गार्डन. हो का, मी तर नेहमी येत असते इथे. इथलं वातावरण खूप छान आहे आणि याच बाकड्यावर बसायला आवडतं मला. काही वेळ बसलं की मन प्रसन्न होतं. मग घरी जाते. आम्ही बराच वेळ गार्डनमध्ये गप्पा मारत बसलो. मग मी म्हटले, धीरज, निघूयात का आता? होय, चला. धीरजसोबत गार्डनमध्ये थोडा वेळ घालवल्यानंतर मला खूप छान वाटलं. जरी मी त्या गार्डनमध्ये नेहमी जायचे तरी आजचा अनुभव खास होता. संध्याकाळी 7 वाजता आम्ही माझ्या घरी आलो. मी गेटजवळून उतरले आणि धीरज म्हणाला, चला मॅडम, ठीक आहे, येतो मी. लगेचच म्हटले, अरे ये ना, आतमध्ये चहाची वेळ झाली. आपण गार्डनमध्ये एवढा वेळ बसलो, पण तिथे चहा पिणं राहिलंच. तो थोडा संकोचून म्हणाला, अहो नलिनी, मी पितो घरी गेल्यावर. नाही नाही, घ्या ना, माझ्या हातचा चहा तुम्हाला आवडत नाही का? त्या दिवशीचा चहा आवडला नव्हता का? तो हसत म्हणाला, नाही हो, असं काही नाही, तुमचा चहा खूप छान होता. बरं येतो आता. मी आग्रह केला म्हणून धीरज आत आला. तो सोफ्यावर येऊन बसला.
मी चहा बनवायला घेतला. काही वेळातच चहा तयार झाला आणि आम्ही दोघं सोफ्यावर बसून मस्त चहा पिऊ लागलो. त्याच्याशी बोलत असताना मी म्हणाले, धीरज एक सांगू का? हो सांगा ना नलिनी. अरे मी घरी एकटीच आहे, मला तसंही बोर होतोय. आज रात्री माझ्याकडे जेवण कर, मलाही कंपनी मिळेल. मी हसत म्हटले, नको नको, कशाला उगाच तुम्हाला त्रास. असं काही नाही रे, मला काही त्रास नाही. उलट तू सोबत असेल तर जेवणाला मज्जा येईल, मलाही 2 घास जास्त जातील. तो थोडा हसत म्हणाला, बरं ठीक आहे, तू म्हणतेस तर चल, आज पार्टी तेरे तरफ से. बरं सांग, तुला काय खायला आवडतं? नलिनी, असं काही नाही, तुला जे बनवायचं असेल तेच बनव, मला तर सगळंच चालतं. मस्त वांग्याचं भरीत बनवले तर चालेल ना? हो चालेल, एकच नंबर. मी त्याला टी व्ही लावून दिला. तो सोफ्यावर बसून टी व्ही पाहत होता. मी इकडे किचनमध्ये भरीत बनवायला घेतलं. अजूनमधून आम्ही एकमेकाशी गप्पा मारत बसलो होतो. तशी मी स्वयंपाक बनवण्यात तरबेज आहे, त्यामुळे कमी वेळातच जेवण तयार झालं. आम्ही दोघांनी पुढच्या रूममध्येच टी व्ही पाहत पाहत जेवण केलं. धीरजला माझ्या हातचं भरीत खूप आवडलं. त्याने पोटभर जेवण केलं. तब्बल 5 पोळ्या खाल्ल्या. आता रात्रीचे 9 वाजले होते. धीरज म्हणाला, नलिनी, मला तर जेवण खूपच आवडलं तुझ्या हातचं. आज एक वेगळाच पदार्थ खायला मिळाला. मी हसतच म्हटले, हो का? अरे तुला माझ्या हातचं जेवण आवडलं म्हणजे माझी मेहनत सार्थकी लागली समजायचं. धीरज आणि मी सोफ्यावर बसून होतो. आम्ही टी व्हीवर एक चित्रपट लावलेला. टी व्हीचा आवाज फारच कमी केला असल्याने त्या आवाजाने आम्हाला एकमेकाशी बोलण्यात काही त्रास होत नव्हता. पण अधूनमधून आमचं टी व्हीकडे लक्ष जात होतंच. चित्रपटात एक रोमॅन्टिक गाणं सुरू झालं. गाण्यात हिरो आणि हिरोईन एकमेकांसोबत प्रेमाचे काही सुंदर क्षण अनुभवत होते. ते गाणं सुरू असतानाच नकळत माझं आणि धीरजचंही लक्ष टी व्हीकडे जात होतं. त्या दृश्यांमुळे माझ्या मनात एक नवीनच भावना जागी होत होती. धीरज एक साधारण युवक, पण त्याचा स्वभाव, वागणं बोलणं खूपच छान होतं. काही वेळानं गाणं संपलं, पण धीरज थोडासा लाजल्यासारखा वाटला. तो लगेच सोफ्यावर उठून म्हणाला, चला नलिनी, मी निघतो. मी त्याच्या जवळच बसले होते. तो उठताच माझ्या हातून काहीतरी निसटते. जणू शुभ्र तिच्या कणांनी भरलेले मूठ, जी अलगद पाण्याच्या प्रवाहासारखी सुटून जात आहे. मी त्याला आवळून धरून पाहते, पण जितकं जोराने धरते तितकंच ती वेगाने निसटते. जणू स्वप्नांचा तुकडा भिरकावून काळाच्या हातात पडत आहे. धीरज पुढचं पाऊल टाकणार इतक्यात माझ्या कुठून तरी हिंमत संचारली. काय माहिती, सगळी हिंमत एकवटून मी त्याचं मनगट धरलं. त्याचं मनगट धरताच तो माझ्याकडे वळून म्हणाला, काय झालं नलिनी? मी त्याच्याकडे पाहत गालातल्या गालात हसले आणि लाजून मान खाली केली. पण त्याचा हात सोडला नाही. माझ्या हृदयातून तर खूप आवाज येत होते, प्लीज धीरज थांब ना, थोडा वेळ थांब की, नको जाऊस इतक्यात, बस ना माझ्याजवळ. पण हे सगळं फक्त माझ्या मनातच होतं. तोंडातून एक शब्दही निघाला नाही. धीरज कदाचित माझ्या मनात चालले ते समजून घेत होता. तो थोडासा गोंधळला आणि म्हणाला, काय झालं नलिनी? मी काहीच बोलत नव्हते, फक्त लाजून मान खाली केलेली आणि त्याचं मनगट धरून ठेवलेलं होतं. तेव्हा तो पुन्हा सोफ्यावर माझ्याजवळ बसला आणि म्हणाला, नलिनी सांग ना, काय झाले? मी माझ्या गळ्यात थांबवलेला श्वास सोडत हळूच म्हटले, अरे थांब ना, थोडा वेळ. माझा आवाज हलकासा थरथरत होता. मला तुझ्यासोबत राहायला खूप बरं वाटतं. हे बोलताच माझं मन जणू एक चंचल पक्ष्यांप्रमाणे धडधडत होतं आणि माझ्या शब्दांमध्ये भावना ओतप्रोत भरल्या होत्या. धीरज थोडासा गोंधळलेला आणि म्हणाला, म्हणजे? मला नाही कळालं नलिनी. मी त्याच्याकडे बघून थोडंसं हसले आणि म्हणाले, अरे काय नाही, फक्त अजून थोडा वेळ थांब की. धीरज काही न बोलता माझ्याकडे पाहू लागला. मी आता हळूवारपणे माझ्या हाताने त्याचं धरलेलं मनगट सोडलं आणि थोडंसं हसून म्हणाले, अरे काय नाही, सॉरी हां, माझ्या तोडून चुकून निघालं. जाऊ दे, तुला उशीर होईल. पण माझ्या मनातल्या भावना त्याच्यापर्यंत पोचल्या होत्या हे मला जाणवत होतं. मी वर मान करून त्याच्याकडे पाहिलं. भया, तेव्हा त्याचं पूर्ण लक्ष माझ्यावरच होतं. मी परत नजर दुसरीकडे फिरवली. त्याने हळूच त्याचा उजवा हात माझ्या डाव्या हातावर ठेवला आणि मंद स्वरात म्हणाला, नलिनी, आज तू खूप गोड दिसतेस. तुझा हा सुंदर चेहरा आणि हे हसू पाहतच राहावं असं वाटतंय. त्याच्या या शब्दांनी माझे ओठ काळीज जोराने धडधडू लागले. हळूहळू तो माझ्याजवळ सरकत गेला. आता आम्ही खूप जवळ आलो होतो. त्याने एका हाताने माझ्या गालावर येणाऱ्या केसांची लट मागे केली. त्याचा नाजूक स्पर्श माझ्या कानालाही जाणवला. माझी मान नकळत खाली झुकली.
मी गालात लाजून थोडी बाजूला वळले, पण त्याचा चेहरा माझ्या अगदी जवळ येत होता. त्याच्या श्वासांची ऊब मला खूप माझ्या गालावर जाणवत होती. त्याने अलगद आपला हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि मला जवळ ओढलं. आमचे ओठ आता अगदी जवळ आले. मी तर डोळेच मिटले. माझं हृदय जणू विजेच्या रेषेवरून धावणाऱ्या अगीन गाडीप्रमाणे वेगाने आणि जोरात धडकू लागलं. त्या प्रत्येक ठोक्याने जणू मनात वादळ उठलं होतं आणि हृदयाची ताल धरणी हादरवणाऱ्या घोड्यांच्या टापासारखी वाटत होती. क्षणभर थांबत त्याने हळूच त्याचे ओठ माझ्या ओठांवर टेकवले. त्या स्पर्शाने मी हरवून गेले. काही वेळ आम्ही एकमेकांच्या मिठीत गुंतून राहिलो, जणू वेळच थांबून गेला होता. हळूहळू त्याने त्याचा एक हात माझ्या नाजूक कमरेवर ठेवला आणि मला अजून जवळ ओढलं. त्याचा स्पर्श जणू काही माझ्या अंगावर गुलाबांच्या पाकळ्यांसारखा वाटत होता. त्याच्या प्रेमळ स्पर्शाने मी पूर्णपणे त्याच्यात हरवून जाऊ लागले होते. काही वेळाने त्याने ओठ बाजूला वळवले आणि माझ्या पाठीवरून हात फिरवत साडीचा पदर अलगद बाजूला केला. त्याने माझ्या गळ्याच्या खाली ओठ टेकवत मला जणू प्रेमाच्या सागरात बुडवून टाकलं. मी त्या क्षणात पूर्णपणे भान हरवले. आयुष्यात पहिल्यांदाच मला असं वाटत होतं की हा क्षण कधीच संपू नये आणि मी कायम धीरजसोबतच राहावं. आम्ही पूर्णपणे एकमेकांमध्ये गुंतून गेले. मी एका हातात बाजूला पडलेला रिमोट घेऊन टीव्हीचा आवाज वाढवला, पण आमचं स्वतःचं एक अनोखं गाणं चालू झालंच. त्या क्षणी मला वाटलं की मी त्याची हिरोईन आहे आणि तो फक्त माझा हिरो. काही वेळाने आम्ही भानावर आलो, पण तो अजूनही मला नजरेतून ओढून घेत होता. त्याने मला अलगद उचललं आणि बेडवर नेलं. मग तिथे आमचा प्रेमाचा आल्हाददायक सिनेमा चालू राहिला, जिथे प्रत्येक क्षण हा जणू एक सुंदर स्वप्नासारखा होता. रात्रभर आम्ही प्रेमात पूर्णपणे वेड झालो. रात्री कधी झोप लागली कळलंच नाही. सकाळी जाग आली तेव्हा पाहिलं, धीरज माझ्या बाजूला गाढ झोपला होता. भिंतीवरच्या घड्याळात 9 वाजले होते, पण असं वाटत होतं की ही रात्र कधीच संपायला नको होती. कदाचित हा प्रेमळ अनुभव मला कधीच परत येईल की नाही हा विचार मनात येऊ लागला. ही रात्र धीरजमुळेच खास झाली होती. मी सावकाश उठले, बाथरूममध्ये जाऊन आंघोळ केली आणि काही वेळाने त्यालाही उठवलं. तोही फ्रेश झाला. नंतर आमच्यात संवाद खूपच कमी झाला. आम्ही नजरेला नजर भिडवणं टाळत होतो. जे काही आमच्यात घडलं होतं त्याने आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो, पण त्याचं ओझंही वाटत होतं. काही वेळाने धीरज म्हणाला, ठीक आहे नलिनी, मी निघतो. आता मी त्याला थांबवण्याचा निष्फळ प्रयत्न केला. चाललास? हो नलिनी, चाललोय, पण कायमचा नाही, फक्त काही वेळासाठी. तो घराबाहेर निघाला. मी दारात उभी राहून त्याचीच वाट पाहत होते. तो रिक्षात जाऊन बसला. त्याने रिक्षा चालू केली, पण रिक्षा निघेपर्यंत त्याची नजर माझ्यावरच होती. आता मी आत येऊन परत पलंगावर लोळले आणि फक्त त्याच्याच विचारात हरवून गेले. दुपारी 1 वाजता मला जेवण करायचं होतं. त्यावेळी मला त्याची खूप आठवण येऊ लागली होती. तो जेवलाय काय हे विचारण्यासाठी मी त्याला कॉल केला. धीरज, काय करतोयस? काही नाही. अहो नलिनी, सॉरी हां. पण धीरज, सॉरी कशासाठी बोलतेस तू? अहो ते रात्री. तो थोडा थांबत पुढे म्हणाला, पण नलिनी, मी जाणून बुजून नाही केलं हं, आणि असं काही आधीच मी माझ्या मनात ठरवलंही नव्हतं. अरे धीरज, मी काही म्हणते तुला? तसं काही नाही म्हणत आहे मी. आणि रात्री आपल्यात जे काही झालं आहे ते मलाही आवडलं. ठीक आहे, मी तर तुला तुझी विचारपूस करण्यासाठी कॉल केला होता. अरे जेवलास का तू? नाही नलिनी, पण जेवायचं आहे आता. मी त्याला आग्रह करून पुन्हा घरी जेवायला बोलवलं. काही वेळातच तो परत माझ्या घरी आला. मी आमच्या दोघांसाठी जेवणाचे ताट वाढले. आम्ही दोघं एकमेकांच्या जवळ बसून जेवण करू लागलो. जेवण करत असताना त्याला कोणाचा तरी कॉल आला, पण त्याने कॉल कट केला. त्याने मला विचारलं, नलिनी, तू व्हॉट्सअप DPवर कोणाचा फोटो ठेवला आहेस? त्याने आश्चर्याने विचारलं. मी माझ्या DPवर काका काकूंचा फोटो ठेवला होता. अरे हे माझे काका काकू आहेत, पण खरंच सांगू का, ते माझ्यासाठी आई वडिलांसारखेच आहेत. त्याने हातातला घास परत ताटात टाकला आणि मोबाईलमधील फोटो झूम करून पाहू लागला. मी विचारलं, अरे काय झालं? तो मात्र खूप गोंधळला होता आणि काहीच बोलत नव्हता. मी त्याला हसत विचारलं, अरे बोल ना, जेवणही थांबवलंयस तू, काय झालं? माझ्या काका काकूंना ओळखतोस का तू? थोडा वेळ गप्प राहून त्यानं नजर माझ्याकडे फिरवली आणि मग म्हणाला, हो ओळखतोय. मी थोडं आश्चर्यचकित होत विचारलं, कसं काय ओळखतोस? मला तर तू आधी ह्याबद्दल काहीच सांगितलं नाहीस. तो हळू आवाजात म्हणाला, अगं नलिनी, पहिल्यांदाच मी तुझ्या काका काकूंना पाहतोय, तेही आत्ता तुझ्या DPवर. मला माहीत नव्हतं की हे तुझे काका काकू आहेत. मी गोंधळून विचारलं,
तू त्यांना कधी भेटलायस? धीरजने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, काही वर्षांपूर्वी त्यांना भेटलो होतो. पण ती भेट अशी होती की मी त्यांना कधीच नाही विसरणार. मी थोडीशी चिडून म्हटले, काय झालं होतं असं मला सांगशील का? त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता. त्याने बोलायला सुरुवात केली, माझ्या वडिलांना माझ्यासाठी एक मुलगी पसंत पडली होती. तुझे काका काकू तिच्याशी माझं लग्न करून देणार होते. पण त्यासाठी त्यांनी 2 लाख रुपयाची मागणी केली होती. माझ्या वडिलांनी मोठ्या आशेने आधीच त्यांना 50,000 रुपये दिले होते. मग पुढे काय धीरज? तो थोडा थांबून पुढे म्हणाला, दुसऱ्या दिवशी तुझ्या काका काकूंनी एका हॉटेलमध्ये मला भेटायला बोलवलं. त्यांनी सांगितलं की त्यांची मुलगी सुंदर आहे, पण तिच्या आरोग्याबद्दल मला एक सत्य जाणून घेणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितलं की तिला ब्रेन ट्यूमर आहे. डॉक्टरांनी सांगितलं आहे की ती किती वर्ष जगेल त्याची शाश्वती नाही. मी त्यांचं ऐकलं आणि म्हटलं, बरं झालं तुम्ही मला आधी सांगितलं. मला त्या मुलीच्या आजाराबद्दल काहीच हरकत नाही. मी तर ती मुलगी माझी बायको म्हणून स्वीकारायला तयार झालो. पण नंतर माझ्या वडिलांनी याला स्पष्ट नकार दिला. त्यांना वाटलं की आपल्याला फसवलं गेलं. त्यांनी दिलेले पैसे परत मागितले, पण तुझ्या काका काकूंनी ते पैसे परत केले नाहीत. धीरजचं हे सर्व ऐकून माझ्या डोक्यावर जणू आभाळच कोसळलं. मी थरथरत्या आवाजात विचारलं, धीरज, ती मुलगी कोण आहे? काय नाव होतं त्या मुलीचं? त्याने माझ्याकडे बघत मोठ्या गंभीर आवाजात उत्तर दिलं, नलिनी. नलिनी नाव होतं त्या मुलीचं. मी त्या मुलीलाही पाहिलं नाही आणि तिचा फोटोही पाहिला नाही. पण मला वाटतं की ती मुलगी तूच होतीस. माझ्या हृदयाचे ठोके क्षणभर थांबले. धीरज पुढे म्हणाला, नलिनी, तुझ्या काका काकूंनी हे सांगितल्यावर माझ्या वडिलांनी ते लग्न रद्द केलं. पण मी आजही त्या गोष्टीचा नेहमी विचार करत असतो. आज तुला पाहून जाणवलं की कदाचित नियतीनेच आपल्याला पुन्हा भेटवले. त्याच्या शब्दांमध्ये सत्यता होती. माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि मी म्हटले, धीरज, मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. पण आज ज्या पद्धतीने तू माझ्याबद्दल बोललास ते ऐकून मला कळलं की तू खरोखरच एक चांगला माणूस आहेस. तो माझ्याकडे सरसावला, माझ्या हातात हात घेतला आणि म्हणाला, नलिनी, मी त्यावेळीही तुला स्वीकारायला तयार होतो आणि आजही आहे. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. मी ज्या काका काकूंना देव मानत होते, ज्यांना माझ्या आयुष्यात आई वडिलांपेक्षाही मोठं स्थान दिलं होतं, त्यांनीच माझ्या आयुष्याचा असा खेळ केला होता. हे समजल्यावर माझं मन शून्य झालं. धीरज थोड्या जवळ सरसावत म्हणाला, नलिनी, आपण इतक्या महिन्यांपासून एकमेकांना ओळखतोय, पण तुला काही आजार आहे हे तू मला कधी सांगितलं का नाहीस? तू मला एवढा परका समजलीस? आपण एकमेकांच्या इतके जवळ असूनही तू मला हे का सांगितलं नाहीस? मी तुझा आजार बरा करू शकत नसलो तरी तुला एक भावनिक आधार तर नक्कीच देऊ शकतो. मी धीरजचा हातात हात घट्ट धरला. आमच्यासमोर जेवणाचे ताट तसेच होते. मी शांतपणे म्हटले, धीरज, जे काही तू ऐकलंस ते खरं नाही आहे. मला कोणताही आजार नाही आहे. तो आश्चर्याने म्हणाला, काय बोलतेस नलिनी? म्हणजे तुझ्या काका काकूंनी खोटं सांगितलं? मी म्हटले, होय, कदाचित, पण त्यांनी माझ्याबद्दल असं खोटं का सांगितलं हे खोटं सांगण्याचं कारण मला कळलं नाही आहे. धीरज, तरीही मी तुला खात्रीने सांगते, मला असा कोणताही आजार नाही आहे. माझं मन जळत्या लाकडासारखं खदखदत होतं. तरीही मी ओठांवर नकळत हसू ठेवण्याचा प्रयत्न करत होते. मी उठले आणि ठामपणे म्हणाले, धीरज, चल, आत्ताच आपण काका काकूंकडे जाऊया. ते गेले आहेत त्या गावाला जाऊ. ते गाव इथून फार दूर नाही आहे, फक्त 30 किलोमीटर आहे. त्यांनी असं का केलं हे सगळं मला त्यांच्याचकडून आजच ऐकायचं आहे. धीरज म्हणाला, नलिनी, तू नंतरही त्यांच्याशी बोलू शकतेस. मी थोडं रागाने म्हटले, नाही धीरज, मला ही गोष्ट आत्ताच जाणून घ्यायची आहे. खरं काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. तोपर्यंत मला चैन मिळणार नाही. धीरजही तयार झाला. मी जेवण अर्धवट सोडून आणि धीरजच्या रिक्षात बसून काका काकू ज्या गावात गेले होते तिथे पोचलो. काका काकूंनी मला तिथेच अचानक पाहिल्यावर त्यांना थोडं आश्चर्य वाटलं. काकू मला पाहतच म्हणाल्या, अगं नलिनी, तू अचानक इथे कशी आलीस? काही प्रॉब्लेम झाला आहे का बेटा? फोनसुद्धा नाही केलायस येत आहेस म्हणून. मी त्यांच्याकडे शब्दांकडे दुर्लक्ष करून थेट त्यांच्या अगदी जवळ गेले. मी खूप रागात होते, पण शांत स्वरात म्हटले, काकू, थांबा, माझ्या ओळखीचं कोणी आहे, त्यांच्याशी तुमची भेट घालून देते. धीरज लांबवर उभा होता. मी त्याला इशारा केला. तो हळूहळू आमच्या जवळ आला. मी त्याच्याकडे पाहून विचारलं, धीरज, हेच आहे का जे हॉटेलमध्ये तुला भेटले होते? धीरज काका काकूंकडे एकटक पाहत होता. त्याने चेहरा हलवून होकार दर्शवला. मी काका काकूंकडे वळून विचारलं, काकू, मला कॅन्सर आहे का? पण हे तर मलाही माहीत नाही. आणि तुम्ही धीरजला काही वर्षांपूर्वी हॉटेलमध्ये भेटला होतात तेव्हा त्याला असं का सांगितलं होतं की मला कॅन्सर झाला आहे?
एवढं नाही तर मला वाटलं माझ्या लग्नासाठी जेवढेही स्थळ येत होते त्यांना प्रत्येकाला तुम्ही हेच सांगत होतात ना, त्यामुळंच माझं लग्न आतापर्यंत होऊ शकलं नाही. बरोबर बोलते का मी? खरं आहे ना हे माझं बोलणं? ऐकून माझ्या प्रश्नांचे काकूंच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. त्यांचे हातपाय थरथरू लागले. मी काकूंचा हात हातात धरला. तिचा हात लटपटत होता. काकूंच्या तोंडातून एक शब्द बाहेर निघत नव्हता. मी काकूंना म्हटले, बोला काकू, बोला. काका, का केलं तुम्ही असं माझ्यासोबत? काकू डोळ्यातून अश्रू काढत म्हणाली, पोरी, मी नाही म्हणत होते त्यांना, पण तुझ्या काकांनी माझं ऐकलंच नाही. काकांच्या कपाळावर घाम फुटला. मी मात्र अजूनही काकूचा हात घट्ट धरला होता. मी ठामपणे विचारलं, काकू सांगा, असं का केलं तुम्ही? काकूंच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. ती म्हणाली, पोरी, आमचा एकुलता एक मुलगा लग्न करून त्याच्या बायकोसोबत आमच्यापासून वेगळा झाला होता. आई वडिलांची त्याला काही चिंता राहिली नव्हती. त्याने आमच्यासोबतचे सर्व संबंध तोडले. आम्ही म्हातारे होऊ लागलो होतो आणि तुझंही लग्नाचं वय होत जवळ आलं होतं. तू सासरी गेल्यावर आमची काळजी कोण घेणार याची भीती आम्हाला वाटायला लागली होती. म्हणूनच जेव्हा तुझ्या लग्नासाठी मुलगा बघायला जायचे होते तेव्हा तुझे काका त्यांना गुपचूप सांगायचे की आमच्या नलिनीला कॅन्सर आहे. सांग पोरी, कोणता मुलगा किंवा कोणतेही आईवडील कॅन्सर असलेल्या मुलीसोबत लग्न करायला तयार होतील? माझ्या काळात धस्स झालं. काकू पुढे म्हणाली, पोरी, मी नेहमी तुझ्या काकाला असं करायला नाही म्हणायचे, पण तुझ्या काकाने माझं कधीच ऐकलं नाही. उलट ते मला आमच्या मुलाची शपथ घालून असं करायला भाग पाडायचे. आम्ही तुझे गुन्हेगार आहोत पोरी, आम्ही खूप मोठे पाप केले. आम्हाला तुझ्याकडे माफी मागण्याचा सुद्धा हक्क नाही, कारण की ही गोष्ट माफ करण्यासारखीच नाही. माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. आमच्या जवळ धीरज उभा राहून सगळं ऐकत होता. आजूबाजूला काही लोक होते, पण त्यांचं आमच्याकडे काहीच लक्ष नव्हतं. ज्या काका काकूंनी मला लहानाचं मोठं केलं, ज्यांची मी आई बापासारखे मानलं, ज्यांना माझ्या आयुष्यात मी देवाचा दर्जा दिला, त्यांनी माझ्यासोबत असं केलं होतं. ही गोष्ट माझ्यासाठी असह्य आणि खूप धक्कादायक होती. काका तर खाली मान घालून गप्पच उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर अपराधी भावना स्पष्ट जाणवत होती. मी त्यांना पुढे एक शब्दही न बोलता तिथून परत फिरले आणि रिक्षामध्ये जाऊन बसले. माझ्या डोळ्यातून अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. डोक्यात असंख्य विचारांचं गोंधळ चालू होतं. काही वेळाने धीरजही तिथे माझ्याजवळ येऊन बसला. त्याने पाण्याची बाटली काढली आणि म्हणाला, थोडं पाणी घ्यायचं का नलिनी? मी मान हलवून होकार दिला. त्याने माझ्या हातात बाटली दिली आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, नलिनी, आयुष्यात जे घडले ते आपल्याला मान्य करावंच लागतं. देव तुझ्यासोबत न्याय नक्कीच करेल. मी रडत म्हटले, धीरज, माझ्या काका काकूंनी हे सगळं चुकीचं केले. ज्यांना मी देव मानायचे त्यांनीच माझ्याशी असं केलं. माझी काय चूक होती? धीरज काही वेळ शांत राहिला. त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी सहानुभूती झळकत होती. तो म्हणाला, चल नलिनी, आता इथून निघूया. असं म्हणत त्याने रिक्षा चालू केली. आता रिक्षा पुढे अंतर कापत होती, पण माझ्या मनात घडलेला प्रसंग, विचार मनात थांबतच नव्हते. मी म्हटले, धीरज, मला त्या घरात आता परत जायचं नाही. प्लीज मला तुझ्या घरी येऊन चलशील का? तो क्षणभर गोंधळला, पण मग म्हणाला, हो नलिनी, ठीक आहे. त्या दिवशी मी धीरजच्या घरी गेले. त्याने मला खूप काळजीपूर्वक वागवलं. दुसऱ्या दिवशी मी शाळेतही गेले नाही. शिवाय माझ्या घरी परतण्याचा विचारही केला नाही. दुपारी 1 वाजेच्या सुमारास त्याच्या घरातच पलंगावर बसून विचारमग्न होते. धीरज जवळ येऊन बसला आणि म्हणाला, नलिनी, स्वतःला असा त्रास देऊ नकोस. तुझ्या काका काकूंनी जे केलं त्याची शिक्षा त्यांना देव देईलच. त्याने माझ्यासमोर जेवणाचं ताट वाढलं आणि म्हणाला, चल थोडं खाऊन घे. मी नकार दिला, पण त्याने मला खूप आग्रह केला. म्हणून त्याच्या प्रेमळ आग्रहामुळे मी 2-3 घास खाल्ले. तेव्हा माझ्या लक्षात आलं की धीरजही अजून जेवलाच नव्हता. मी त्याच्याकडे पाहून म्हटले, अरे, तूही अजून जेवला नाहीस ना? सॉरी धीरज, माझ्यामुळे तुलाही त्रास होतोय. मी जेवणाचे ताट बाजूला करत म्हटले, थांब, मी फ्रेश होऊन येते. मी बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन परत आले आणि म्हटले, चल धीरज, सोबत जेवूयात, तुलाही भूक लागली असेल. त्याने हसून मान हलवली आणि आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं. आता मी धीरजच्याच घरी राहू लागले. त्याच्या घरी येऊन मला 15 दिवस झाले होते. एक दिवस रविवार होता. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर मी TV पाहत बसले होते. तेव्हा भांड्यांच्या आवाजाने माझं किचनकडे लक्ष गेलं. मी लगेच किचनमध्ये गेले. पाहिलं तर तो भांडी धुवत होता. मी त्याच्या हातातून भांडी घेतली. अरे, मी असताना तू कशाला भांडी घासतोयस? चल, मी करते, जा बरं तू इथून. तो हसून बोलला, फक्त आजच्यासाठीच भांडे घाशील का, की दररोज घाशील? कारण मला तर मी रोज स्वतः भांडी धुवावी लागतात. मी हसत म्हटले, बरं ठीक आहे, एक काम कर,
मला तुझी राणी बनून घे, मग तुला कधीच भांडी घासावी लागणार नाही. तो क्षणभर थांबला, मग म्हणाला, अगं नलिनी, मी एक साधा रिक्षात चालवणारा गरीब माणूस आणि एक आर्थिक परिस्थितीने छोटा व्यक्ती आणि तू एक शिक्षिका, हे कसं होऊ शकतं? अरे धीरज, असं काही नाही. प्रेमात छोटं मोठं असं काही नसतं. प्रेम हे एकमेकांची परिस्थिती किंवा बँक बॅलन्स पाहून केलं जात नाही. ते निस्वार्थ असतं आणि मी तुझ्यावर खरंच मनापासून प्रेम करते. मग त्या क्षणी आम्ही दोघांनाही एकमेकांना मिठी मारली. काही दिवसातच आम्ही लग्नही केलं. धीरज आणि मी लग्न खूप साध्या पद्धतीने केलं. धीरजचे वडील म्हणजे माझे सासरे 1-1.5 महिन्यांसाठी बाहेरगावी गेले होते. पण आमच्या लग्नाच्या वेळेस धीरजचे वडील उपस्थित होते. त्यांनी देखील मला एक सून म्हणून खूप आनंदाने स्वीकार केला. मी माझ्या काकांकडे अजून गेलेच नव्हते, तरीही कुठेतरी मनात मला पश्चात्ताप होत होता. माझे आईवडील गेल्यानंतर त्यांनीच मला लहानाचं मोठं केलं. त्यांनी असं केलं होतं तरी त्यांचे उपकार मी विसरू शकत नव्हते. एके दिवशी मी धीरजला म्हटले, माझ्या नवऱ्याला घेऊन काकांकडे गेले. आम्ही दोघांनी काकांना नमस्कार केला. मी म्हटले, काकू, जाऊ द्या, तुम्ही जे केलंय त्यावेळी ते तुम्हाला योग्य वाटलं असेल, पण मला तुमच्याशी नातं तोडायचं नाही. आजही माझ्या मनात तुमच्यासाठी तेच स्थान आहे आणि इथून पुढेही माझ्यासाठी तुम्ही तितकेच महत्त्वाचे आहात जितके आधी होतात. हे ऐकताच काकू माझ्या जवळ आली आणि काकूंनी मला मिठी मारली. ती म्हणाली, पोरी, खूप मोठ्या मनाची आहेस तू. आमचं भाग्यच होतं की तुझ्यासारखी लक्ष्मी आमच्या घरात होती, पण आम्ही तुझं मोल ओळखलं नाही. आम्हाला माफ कर. मित्रांनो, तुम्ही माझी ही पूर्ण कथा ऐकल्याबद्दल तुमचे आभार आहेत. या कथेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. सदैव आनंदी राहा. धन्यवाद.